वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. लासूर कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्याला मारहाण, शेतकरी आक्रमक. सर्व प्रकार काय घडला पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा सविस्तर बातमी. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये कांदा भरण्यासाठी मोजोर मजुरांनी शेतकऱ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदे भरण्यासाठी मजुरांनी शेतकऱ्यांकडे जास्त पैशाची मागणी केली. शेतकऱ्यांनी नकार दिल्यानं संतापलेल्या मजुरांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे मार्केटमधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच मार्केट कमिटीचे संचालक सुरेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली. मारहाण करणाऱ्या मजुरांवर कठोर कारवाई करून त्यांना बाजार समितीतून हद्दपार करण्यात येईल, तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन जाधव यांनी शेतकऱ्यांना दिलं. तसेच यापुढे शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरमधील कांदा स्वतः भरावा आणि मोजोर मजुराला मार्केटमध्ये थारा दिला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिलेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू केला आहे. सूर्यवार्ता न्यूज, लासूर स्टेशन प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर. जी मारहाण केली ती कशाच्या संदर्भात केली आणि काय केली, कोणी केली? ते कांदे भरणारे पोरं होते, त्यांना ते म्हणे 100 रुपयात, मी त्यांना 70 रुपयात म्हणलो होतो. त्याच्यानंतर ते भरायला लागले. कांदे भरणे झाल्यावर ते मला 70 मी त्यांना सांगितलं होते. ते म्हणे 100 रुपये. तर मी सुट्टी आणायला गेलो. नंतर ते 70 रुपये दिले त्यांना. त्यांनी काही घेतले नाही. तर गाडीतून कांदे काढले होते आणि त्याच्यानंतर गाडी चावी काढली. त्याच्यामुळे मला मारहाण केली. तुमची याच्यावर काय मागणी? तर माझी याच्यावर मागणी की याच्यावर मला या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली, त्याच्यावर आपली काय मागणी? आमची मागणी अशी आहे, अशा लोकांना इथं परवानगीच नाही पाहिजे. कारण त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असताना त्यांना इथं मार्केट कमिटी परवानगी देत आहे. त्यांची एक पहिली चूक. त्याच्यात असा विषय आहे, अशा लोकांचा आम्हाला खूप भीती वाटते. कारण आम्ही 2-2 वाजता कांदे घेऊन येतो. जर रात्री मारून टाकला आम्हाला काय करणार? कांदे घेऊन यावं की नाही यावं असा प्रश्न पडला आमच्या जीवाला. कोण होते जे मारहाण केली शेतकऱ्याला? ते आता कांदे भरणारे मजूर. त्याच्यात काही चांगले पण आहे आणि काही असे खुक्यात आहे गुंडे. अशा लोकांना परवानगी नाही द्यायला पाहिजे. मार्केट कमिटीचा हा पहिला मुद्दा दोष आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, बस एवढं आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला जे मजूर आहे ते वेळोवेळी मारहाण करतात, यावर आपण काय नियोजन करणार? आज या ठिकाणी कांदा भरणारे जे शेतकरी आहे, व्यापारी आणि शेतकरी यांचा लिलाव चालू असताना एक जे कांदा भरणारा मजूर आहे याच्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये थोडासा वाद झाला आणि वाद होऊन त्याचं रूपांतर झगड्यामध्ये झालं आणि त्या शेतकऱ्याला थोडीशी मारहाण झाली. मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी 112ला कॉल करून सनी इथं पोलिसाला पाचारण केलं. पोलिसांनी त्या ज्या मजूर आहे त्याला ताब्यात घेऊन सनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि आमच्या मार्केट कमिटीच्या वतीने बी सभापती, उपसभापती व सर्व संचालकाच्या वतीने आता पोलीस स्टेशनला पत्र देऊन सनी त्या मुलावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जे सुपडे भरणारे मुलं आहे तर शेतकऱ्याच्या मागणीनुसार उद्यापासून सर्व शेतकरी त्यांचे स्वतःचं ते भरून घेणार आहे. आणि भरून घेतल्यामुळे ते जे मुलं आहे ते मुलं कोणी इथं भरायला येणार नाही. आणि ज्या वेळेस कोणी शेतकऱ्याला याच्यामध्ये तकलीफ होईल त्या टायमाला मार्केट कमिटी त्याच्यामध्ये दखल घेऊन सगळी त्याच्यामध्ये निर्णय घेईल.